गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आपण कोलेगेटिव्ह प्रॉपर्टीचा चौथी प्रॉपर्टी डिस्कशन करणार आहोत. मागच्या लेक्चर्समध्ये आपण लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर, इल्युशन ऑफ बॉइलिंग पॉईंट आणि डिफर्शन इन फ्रीजिंग पॉईंट याच्या संदर्भामध्ये डिस्कशन केलं. आज आपण ऑस्मोटिक प्रेशरचा विचार करणार आहोत. ऑस्मोटिक प्रेशर इज ऑल्सो द कोलेगेटिव्ह प्रॉपर्टी. पण त्याच्या अगोदर आपल्याला काही कन्सेप्ट त्या समजून घ्यायचे. ऑस्मोटिक प्रेशर समजून घ्यायच्या अगोदर आपल्याला काही कन्सेप्टच्या समजून घ्यायच्या आहेत. जसं तुम्ही मला असं वाटतं जे बायो आहे, ज्यांचं बायो आहे त्यांनी ऑस्मोसिस म्हणजे काय ते 11वीमध्ये शिकलं असेल. तुम्ही जवळपास सर्वांनीच ऑस्मोसिस म्हणजे काय ते शिकलं असेल 11वीमध्ये. सेमी परमेबल मेम्ब्रेन काय आहे तेही शिकलं असेल. ठीक आहे, ओके. तुम्हाला आठवत असेल नसेल माहीत नाही मला, पण आपण आज ते पुन्हा एक वेळेस रिवाईज करू किंवा ज्यांना आठवते त्यांच्यासाठी रिव्हिजन, ज्यांच्यासाठी आठवत नाही त्यांच्यासाठी नव्याने तो मुद्दा येणार आहे. आज आपला हा थेरॉटिकली शेवटचं लेक्चर असणार आहे ऑस्मोटिक प्रेशरच्या संदर्भातलं, म्हणजे सोल्युशन ह्या चॅप्टरच्या संदर्भामध्ये. याच्यानंतरचे पुढचे पॉईंट आहे, पण ते आपल्याला 25% डिडक्शन केलेलं आहे त्या चॅप्टरचं, त्याच्यामुळे ते पॉईंट मी घेणार नाही. सफिशियंट आपल्याला जितकं आपण घेतो आहे तितकं. ओके, ठीक आहे. पुढचा पॉईंट जो आहे तो आहे सेमी परमेबल मेम्ब्रेन. कशाला म्हणायचं सेमी परमेबल मेम्ब्रेन? तर काय सांगितलं त्यांनी बघा, द मेम्ब्रेन विच अलाउ द सॉल्वंट मॉलिक्यूल बट नॉट सोल्यूट मॉलिक्यूल टू पास थ्रू इट इज कॉल्ड सेमी परमेबल मेम्ब्रेन. म्हणजे असं एखादं पार्टिशन असेल ते, की ते पार्टिशनमधून तुमचे काही पार्टिकल पास होत आहेत. जसं सॉल्वंट पार्टिकल तुमचे पास होत आहेत, पण सोल्यूट पार्टिकल तुमचे हे पास होत नाहीत. असे जे काही मेम्ब्रेन्स आहेत, अशा मेम्ब्रेन्सला आपण इथं काय म्हणायचं, आपण त्याला आपण काय म्हणू शकतो, त्याला सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणायचं. याचं एक छानसं उदाहरण मी तुम्हाला देतो, म्हणजे तुमच्या अजून ते क्लिअर लक्षात होईल. आपण ज्या चहा बनवत असतो, चहा बनवत असताना ते आपण त्या चाळणीने चाळतो आहे, ते चाळणीने चाळतो आहे, तर जो काही मिश्रण आहे आपलं, जे काही सोल्युशन आहे ते सोल्युशन चहा जो आहे आपण जो पिणार आहोत तो चहा तिथून गाळला जातो. आपण म्हणतो त्याला गाळतो आहे आपण त्याला, असं आपण म्हणतो. आणि जे काही जाड पार्टिकल्स आहेत ते थांबत आहेत तिथं. तो सुद्धा एक आपला तुमचा सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे असं आपण इथं समजू. पण आपल्याला हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघायचं आहे. बघा काय सांगितलं त्यामध्ये, सेल्युलोज नायट्रेट, ॲनिमल ब्लॅडर कॅन बी यूज्ड ॲज अ सेमी परमेबल मेम्ब्रेन. सेल्युलोज नायट्रेट आहे, ॲनिमल ब्लॅडर आहे, एट्सेट्रा. खूप ही लिस्ट खूप मोठी आहेत. आपल्याला इतकी दिलेली, आपण इतक्याचाच विचार करू. याला पण सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणा. जसं आपलं सेल वॉल आहे, आपल्या जे सेल वॉल आहेत आपल्या शरीरामध्ये असलेले सेल, तुम्ही बायोलॉजीमध्ये शिकलात सेल म्हणजे काय ते. तर ते जे काही आहे त्या सेल काय करतात, की ब्लड आपलं जे काही फ्लुइड ते आत बाहेर करत असतात. तर कशा पद्धतीने करतात इथं बघा. आता तुम्हाला हा जो काही पट्टा दिसतोय हा तुमचा सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे, ठीक आहे. आणि हे तुमचं ब्लड आहे, चा फ्लो आहेत. याच्यामध्ये ह्या ज्या काही तुम्हाला राऊंड दिसतात ह्या जे काही दिसतात, एक मिनटं मी पेन चेंज करतो. ओके, हे जे काही दिसतं तुम्हाला हे काय तुमच्या इथं RBCs आहेत. पण बाकीचे जे काही पार्टिकल तुम्हाला इथं पिंक आहे, इथं येलोइश जे दिसत आहेत ते तुमचे सोल्यूट पार्टिकल आहेत, जे इतर आहेत. समजा तुमचं ब्लडमधलं काय म्हणतात आपण त्यांना, ATP वगैरे काय आहेत ते ग्लुकोज मॉलिक्यूल वगैरे असे आपण त्यांना कन्सिडर करू. तर ते ह्या वॉलमधून हा जो काही वॉल आहे ह्या वॉलमधून ते पासआउट होत आहेत, ह्या असे पास होतात. मात्र हे जे काही तुमचे हिमोग्लोबिनचे मॉलिक्यूल आहेत ते हिमोग्लोबिनचे मॉलिक्यूल त्याच्यामध्ये पास होत नाही. जे जास्त प्रमाणामध्ये ते पास होत नाही, जे कमी प्रमाणातले आहेत ते काय होतात तुमच्या इथं पास होतात. म्हणजे सेमी म्हणजे काय, सेमी म्हणजे हाफ, काहींना अलाउड आहे काहींना अलाउड नाहीत. परमेबल म्हणजेच काय, अलॉटमेंट आपण जे म्हणतो की ओ येस यू कॅन परमिट, जे तुम्हाला परमिशन आहे, तुम्ही येऊ शकतात जाऊ शकतात. पण सेमी म्हणजे तुमच्यातले काही जाणार, तुमच्यातले काही थांबणार, असं त्याचा अर्थ होतं. सेमी परमेबल मेम्ब्रेनचा अर्थ होतात. ओके, तर ही कन्सेप्ट याच्यामध्ये महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर पुढची जी काही कन्सेप्ट आहे ती ऑस्मोसिसची जी कन्सेप्ट आहेत, ही ऑस्मोसिसची कन्सेप्ट काय आहेत बघा. द नेट फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल इन टू द सोल्युशन or from more dilute solution to more
concentrated solution through a semi-permeable membrane called osmosis. ऑस्मॉसिस काय तुमचं इथं की जे काही तुमचं सॉल्व्हंट मॉलिक्यूल आहे त्या सॉल्व्हंट मॉलिक्यूल ह्यांचं जे काही फ्लो आहे हा फ्लो लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन असतं. इथं लक्षात घ्या, मी थोडंसं शब्द चेंज करतो. इथं मोर डायल्यूट आणि मोर कॉन्सन्ट्रेटेड हा शब्द वापरलेला आहे. तर मी इथं मोर डायल्यूटच्या ऐवजी काय शब्द वापरतो, इथं लो कॉन्सन्ट्रेशन हा शब्द वापरतो आणि मोर कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी हाय कॉन्सन्ट्रेशन हा शब्द वापरतो. काही फरक पडत नाही त्याला. मोर डायल्यूट दॅट इज लो कॉन्सन्ट्रेटेड आणि मोर कॉन्सन्ट्रेटेड दॅट इज हाय कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. द नेट फ्लो ऑफ सॉल्वंट, द नेट फ्लो ऑफ सॉल्वंट, सॉल्वंटचा फ्लो आहेत, सॉल्वंटचा फ्लो आहेत इंटू द सोल्युशन किंवा त्या सोल्युशनमध्ये, किंवा फ्रॉम मोर डायल्यूट सोल्युशन टू मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन थ्रू अ सेमी परमेबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज ऑस्मोसिस. ऑस्मोसिस एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे की लो कॉन्सन्ट्रेशनपासून जे काही तुमचं सॉल्वंट मॉलिक्यूल आहे त्या सॉल्वंट मॉलिक्यूलचा फ्लो हा हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये होतो. म्हणजे आपण असं सांगू शकतो की जे काही कॉन्सन्ट्रेटेड जो काही सबस्टन्स आहे सोल्युशन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन तो लो करण्याचं काम ते करते. सॉल्वंट मॉलिक्यूल त्याच्यामध्ये ॲड होतात. ठीक आहे, बघू आपण पुढे काय सांगितलं त्यांनी. इथं बघा, या फिगरमधून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. बघा काय सांगितलं यांनी. इथं फ्लो दाखवला आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेन दाखवलेला आहे, नेट फ्लो दाखवलेला आहे, सॉल्वंट आहे, सोल्युशन आहे, किंवा लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन आहे, सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. अशा पद्धतीने हा फ्लो आहे. सॉल्वंटचा सोल्युशनमध्ये असेल किंवा लोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनचा हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनकडे तो फ्लो असेल. हे फिगरमध्ये तुम्हाला क्लिअर होते. ठीक आहे, अजून क्लिअर होईल तुम्हाला. बघा इथं काय आहे या फिगरमध्ये अजून तुम्हाला क्लिअर होतं त्या गोष्टी. व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा तुम्ही याचं. मी थोडंसं ही फिगर तुमच्याकडे राहू देतो आहे. बघा, हायर मॉलिक्यूल एकाकडनं मॉलिक्यूल वॉटर मॉलिक्यूल जे आहेत ते कमी आहे, एकाकडे मॉलिक्यूल हे जास्त आहेत. लिस्ट आहे बघा 33 आणि 7 असं आहेत. एका बाजूला आहे तुमचे 33 वॉटर मॉलिक्यूल, एका बाजूला आहे 7 मॉलिक्यूल. ते हळूहळू कमी होत आहेत, एका बाजूला तुमचे हळूहळू इथं वाढत जात आहेत. आता दोघं बाजूला मात्र काय झालं, तुमचं सारख्या प्रमाणामध्ये तुमचं जे काही वॉटर मॉलिक्यूल आहे ते वॉटर मॉलिक्यूल झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ही जी काही प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला, आणि हे कशा थ्रू होते तुमच्या इथं, तर सेमी परमेबल मेम्ब्रेनच्या थ्रू होते. कशा थ्रू होते ते सेमी परमेबल मेम्ब्रेनच्या थ्रू ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इथं ऑकर्स होतात. जे मोठे मॉलिक्युल्स आहेत ते मोठे मॉलिक्युल्स तिथं पास होत नाही. जे छोटे छोटे मॉलिक्युल्स आहेत, सॉल्वंट मॉलिक्यूल आहेत, तेच पास होत आहेत. तिथं सोल्यूट मॉलिक्यूल पास होत नाही आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये लक्षात घ्या. हे आहे तुमचं ऑस्मॉसिस. आता इथं तुम्हाला क्लिअर झालं असेल डेफिनेशनही, आणि ह्या फिगरवरून अजून तुम्हाला क्लिअर झालं असेल की नेट स्पॉन्टेनियस फ्लो आहे. तो कशाचा फ्लो आहे, सॉल्वंट मॉलिक्यूल. कुठून कुठे आहे, तर लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशनकडे आहेत. कुठून आहे, लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशनकडे आहेत. लक्षात घ्या काय सांगतो इथं, नेट फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल इन टू द सोल्युशन ऑर फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन थ्रू द सेमी परमेबल मेम्ब्रेन. ही जी काही फिगर आहे, ही फिगर जी तुमच्या ॲमिनेटवर ती फिगर ती तुम्हाला क्लिअर दाखवेल तुम्हाला काय ते. चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊ आपण इथं. मग आता काय होतं याच्यामुळे, ॲज अ रिझल्ट ऑफ ऑस्मोसिस द अमाऊंट ऑफ लिक्विड ऑन द प्युअर सॉल्वंट साईड ऑर मोर डायल्यूट सोल्युशन डिक्रीजेस. म्हणजे काय होईल, तुमचं जे काही तुमचं लोअर साईड आहे त्या लोअर साईडला जे काही, किंवा समजा लो कॉन्सन्ट्रेशन असलेले जे काही साईड आहे तिथलं तुमचं सॉल्वंट मॉलिक्यूल आहे तो ऑब्वियसली काय तुमचं तिथं कमी होत जाणार आहे. ठीक आहे, कन्सिक्वेंटली द अमाऊंट ऑफ लिक्विड ऑन द अदर साईड इन्क्रीजेस. त्याच्याच विरोधात दुसरी जी काही साईड आहे त्या दुसऱ्या साईडला काय तुमची तिथं कॉन्सन्ट्रेशन जो आहे तर कॉन्सन्ट्रेशन तिथं, म्हणजे लिक्विड जो आहे सॉल्वंट मॉलिक्यूल वाढणार आहे. सॉल्वंट मॉलिक्यूल वाढलं की याचा परिणाम काय होईल, तर जे काही सोल्युशन आहे ज्या साईडला सॉल्वंट मॉलिक्यूलचा फ्लो झालेला आहे त्या साईडला तुमचं जे काही सोल्युशन असेल त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काय होईल तर कमी होईल. जे हाय कॉन्सन्ट्रेशन होतं ते कॉन्सन्ट्रेशन तिथं कमी व्हायला सुरुवात होईल. ओके,
मग आता पुढचं आहे तुमचं ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर काय आहे ते बघा. ऑस्मोसिस कॅन बी डेमॉन्स्ट्रेटेड विथ द एक्सपेरिमेंट सेटअप ॲज शोन इन फिगर. फिगरमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला इथं जे काही सेटअप होते ते. एक काय केलं त्याने, स्टिल्स ट्यूब घेतलेली आहेत, त्या स्टिल्स ट्यूबला इन्व्हर्ट विरुद्ध बाजूला ठेवलेले आहेत आणि याच्यामध्ये तुमचं कशा पद्धतीने ते प्रेशर तिथं क्रिएट होते ते सांगितलेलं आहे बघा. त्याने काय सांगितलं, अ सेमी परमेबल इज फ्रीमली फास्टेन अक्रॉस द माउथ ऑफ द स्टिल्स ट्यूब. इथं सेमी परमेबल मेम्ब्रेन लावलेलं आहे त्या माउथच्या, आपला जे काही स्टिल्स ट्यूब असेल त्या स्टिल्स ट्यूबच्या. ओके, मग द सोल्युशन ऑफ इन्सर्ट इज प्लेस इनसाइड द इन्व्हर्टेड स्टिल्स ट्यूब. त्याच्यामध्ये तुम्ही सोल्युशन ठेवलेलं आहे, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन तुमचं कसं आहे, हाय आहे. ठीक आहे, ते आपण त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. दिस पार्ट ऑफ द ट्यूब अँड द मेम्ब्रेन आर इमर्ज इन अ कंटेनर ऑफ प्युअर वॉटर. प्युअर वॉटर म्हणजे काय, तुमचं सॉलिड आहे, त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, इमर्ज केलेलं आहे. आता लक्षात घ्या काय होईल तुमचं, हा जो काही सॉलिड मॉलिक्यूल आहेत, हा सेमी परमेबल थ्रू जो काही तुमचं वॉटर मॉलिक्यूल आहे, ते वॉटर मॉलिक्यूल काय होतील, ह्या स्टिल्स ट्यूबमध्ये पास व्हायला सुरुवात होईल. मग ते पास व्हायला सुरुवात होईल आणि मग ही जी काही वॉटर लेवल आहे ते वॉटर लेवल तुमची हळूहळू इन्क्रीज होईल. त्याच वेळेस तिथं जी काही एअर आहे ते एअर तिथं स्टॅटिक प्रेशर तिथं क्रिएट करेल आणि जो काही होणारा फ्लो आहे वॉटर मॉलिक्यूलचा, जो काही होणारा फ्लो आहे तो होणारा वॉटर मॉलिक्यूलचा फ्लो काय होईल, तो स्टॉप करेल. तो स्टॉप करणारा जो काही वॉटर मॉलिक्यूलचा फ्लो, जो प्रेशर कारणीभूत ठरतोय हा फ्लो स्टॉप व्हायला, त्याला आपण काय तिथं ऑस्मोटिक प्रेशर म्हणायचं. लक्षात घ्या काय होतं, काय म्हटलं मी तुम्हाला इथं, लक्षात आलं असेल तुमच्या की सुरुवातीला मी थोडंसं इथं पुन्हा एक वेळेस सांगतो तुम्हाला. ही जी काही स्टिल्स ट्यूब आहे, आपण ही स्टिल्स ट्यूब जी लावलेली आहे त्या स्टिल्स ट्यूबमध्ये काय होतं तुमच्या इथं, या स्टिल्स ट्यूबमध्ये बघा इन्व्हर्टर ठेवलेले आहेत. शुगर सोल्युशन आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे. याच्यामध्ये काय घेतलं तर आपण शुगर सोल्युशन घेतलेलं आहे. शुगर सोल्युशन कशापासून बनवलं, आपण इथं वॉटरपासूनच बनवलेलं. ऑब्वियसली आपण वॉटरपासून बनवलेलं असणार आहे. आता ज्यास आपण याला प्युअर याच्यामध्ये ठेवतात ते इथं कॉन्सन्ट्रेशन तुमचं हायर कॉन्सन्ट्रेशन आहे. इथं हे काय तुमचं हायर कॉन्सन्ट्रेशन आहे, इथं तुमचं लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि ही जी काही आहेत इन्व्हर्टर ठेवलेले आहेत, म्हणजे वरची ही जी साईड आहेत या साईडला तुमची एअर आहे, बरोबर. मग आता काय होतं तुमचं की काय करणार, इथं तुमचं जो काही वॉटर मॉलिक्यूल आहेत हे वॉटर मॉलिक्यूल फ्लो व्हायला सुरुवात झाली. फ्लो होते, थोडं ते इन्क्रीज होत जाईल. पण एक स्टेज अशी येऊन जाईल की ही जी काही एअर आहे, इथली जी काही एअर आहे ती एअर निघायला जागा नाही बाहेर. मग ती एअर तिथं तुमचं हायड्रोस्टॅटिक प्रेशर क्रिएट करते आणि तो प्रेशर जो क्रिएट होतोय तो प्रेशर काय म्हणते त्याला की अरे बाबा ही जी काही येणारा वॉटर मॉलिक्यूल आहे त्या वॉटर मॉलिक्यूलचा फ्लोला तुम्ही थांबवा, आता तुम्हाला त्याची गरज नाही. आणि हा हा फ्लो थांबवण्यासाठी रिस्पॉन्सिबल प्रेशर आहे, जो प्रेशर क्रिएट होतोय त्या प्रेशरला आपण काय म्हणतो, ऑस्मोटिक प्रेशर विच इज डिनोटेड बाय पाय. ओके, त्याला काय म्हणतात म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर म्हणायचं. सिम्पल आहे, लक्षात यायला काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा, ॲज अ रिझल्ट सम ऑफ सॉलिड मॉलिक्यूल पासेस थ्रू द मेम्ब्रेन इन टू द सोल्युशन. मी हे तुम्हाला आता सांगितलं. ओके, इट कॉज द लिक्विड लेवल इन द ट्यूब टू राईज. तर काय आहे तिथं तुमची ती ट्यूबची लेवल जी आहे ती इन्क्रीज व्हायला सुरुवात होईल. मग द लिक्विड कॉलम इन ट्यूब क्रिएट हायड्रोस्टॅटिक प्रेशर. तो हायड्रोस्टॅटिक प्रेशर काय देतो, तो तुमचा क्रिएट करणार आहे. दॅट पुशेस द सॉलिड मॉलिक्यूल बॅक थ्रू द मेम्ब्रेन इन टू द कंटेनर. मग तिथून तुमचा जो काही सॉलिड फ्लो होणारा जो सॉलिड फ्लो आहे सेमी परमेबल मेम्ब्रेन थ्रू, त्याला काय करतो, तो स्टॉप करतो. ओके, द कॉलम ऑफ लिक्विड इन द ट्यूब कंटिन्यू टू राईज अँड इव्हेंच्युअली स्टॉप द रायझिंग. तर सुरुवातीला तुमचं काय होतं, कंटिन्युअली तो इन्क्रीज होतोय आणि एक स्टेज होतं की तुमचं तिथं ते स्टॉप व्हायला सुरुवात, तो स्टॉप झालेलं आहे. ते इन्क्रीज व्हायला, जे इन्क्रीज होत होतं ते लेवल, ती इन्क्रीज होणारी लेवल ती एका पॉईंटला ते स्टॉप होते. तोच पॉईंट म्हणजे तिथं त्यावेळेस काय झालं, तुमच्या इथं ऑस्मोटिक प्रेशर क्रिएट झालेलं आहे. त्यावेळेस काय झालं, तुमच्या जो हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे त्याला आपण ऑस्मोटिक प्रेशर म्हणतो त्याला. ओके, ॲट दिस स्टेज हायड्रोस्टॅटिक pressure developed is sufficient to force solvent molecule back through the membrane into the container at the same rate of they enter. Okay, at an equilibrium is thus established where the rate of forward reaction and reverse reaction forward and reverse passes are equal. मग हे जे काही तुमचं आहेत ना, द हाईट ऑफ लिक्विड कॉलम इन द ट्यूब रिमेन्स कॉन्स्टंट. तिथं काय तुमचं होणार आहे, तर हा जो काही तुमचा
आहे. दिस इम्प्लाइज दॅट द हायड्रोस्कोपिक प्रेशर हॅज स्टॉप द ऑस्मॉसिस. तो प्रेशर रिस्पॉन्सिबल आहे तुम्हाला ऑस्मॉसिस थांबवण्यासाठी. म्हणजे आपण काय सांगू शकतो, द हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप द ऑस्मॉसिस इज ॲन ऑस्मॉटिक प्रेशर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, इन शॉर्ट डेफिनेशन असे आपण इथं करू शकतो. काय करू शकतो, द प्रेशर विच इज रिस्पॉन्सिबल टू स्टॉप और द प्रेशर विच प्रिव्हेंट द ऑस्मॉसिस, फर्दर ऑस्मॉसिस इज कॉल्ड ॲज ऑस्मॉटिक प्रेशर, असं आपण म्हणू शकतो. एक डेफिनेशन ती मी इथं घेतलेली नाही, कव्हर केली नाही. मला कव्हर करायला तर काही म्हणजे आठवण नाही त्यावेळेस कव्हर करायला, पण आता सांगतोय की आपण असं म्हणू शकतो की द प्रेशर विच इज रिस्पॉन्सिबल टू स्टॉप द ऑस्मॉसिस इज कॉल्ड ऑस्मॉटिक प्रेशर, किंवा द प्रेशर विच प्रिव्हेंट द फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल इन टू द सोल्युशन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑस्मॉटिक प्रेशर विच इज डिनोटेड बाय पाय. पायाने आपण काय दाखवतो त्याला डिनोट करतो. ओके, ठीक आहे. मग आता बघा, हा काय तुमचा ऑस्मॉटिक प्रेशर किंवा हायड्रोस्कोपिक प्रेशर काय तुमचा इज इक्वल टू एच रो जी. म्हणजेच काय ऑस्मॉटिक प्रेशर आला तुमचा, तो ऑस्मॉटिक प्रेशर इज इक्वल टू एच रो जी. आता एच काय आहे, रो काय आहे, जी काय आहे ते आपण इथं बघू. एच काय तुमची हाईट आहे, वेअर एच इज द हाईट ऑफ द कॉलम, लिक्विड कॉलम इन द ट्यूब. जी काय तुमची तर डेन्सिटी ऑफ द सोल्युशन आहे, त्या सोल्युशनची डेन्सिटी काय आहे तो आहे. जी काय तर तुमचं ग्रॅव्हिटी आहे तो. ओके, जी इज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तो काय तुमचं इथं ग्रॅव्हिटी आहे. याला आपण काय म्हणायचं, हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट इज इक्वल टू ऑस्मॉटिक प्रेशर. त्याला आपण काय म्हणायचं, ऑस्मॉटिक प्रेशर म्हणायचं याला. ठीक आहे. बघा मग आता याच्यामध्ये हे आलं तुमच्या लक्षात की ऑस्मॉटिक प्रेशर काय आहे, कशाला ऑस्मॉटिक प्रेशर म्हणायचं. 3 कन्सेप्ट आपण बघितले इथं. पहिली कन्सेप्ट बघितली आपण इथं सेमी परमेबल मेम्ब्रेन, दुसरी कन्सेप्ट बघितली आपण इथं ऑस्मॉसिस, तिसरी कन्सेप्ट बघितली आपण इथं ऑस्मॉटिक प्रेशर. सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणजे काय की असं मेम्ब्रेन की ज्या मेम्ब्रेनमधून तुमचं काही मॉलिक्यूल पास होतात, काही मॉलिक्यूल पास होत नाही. म्हणजेच काय, सॉल्वंट मॉलिक्यूल पास होत आहे, सोल्यूट मॉलिक्यूल पास होत नाही. ऑस्मॉसिस म्हणजे काय, ऑस्मॉसिस द नेट फ्लो ऑफ द सॉल्वंट मॉलिक्यूल फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन, आपण असं म्हणू शकतो त्याला ऑस्मॉसिस. आणि ऑस्मॉटिक प्रेशर काय, द प्रेशर विच स्टॉप द ऑस्मॉसिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ऑस्मॉटिक प्रेशर. किंवा आपलं ऑस्मॉटिक प्रेशर, किंवा आपण असं म्हणू शकतो द प्रेशर विच प्रिव्हेंट द फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल इन टू द सोल्युशन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ऑस्मॉटिक प्रेशर. ओके, पुढे आयसोटोनिक सोल्युशन. आता आयसोटोनिक सोल्युशन काय आहे, 3 प्रकारचे सोल्युशन आपण इथं बघणार आहोत. आयसोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन आणि हायपोटॉनिक सोल्युशन 3 आहेत. तर आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे काय ते बघा, 2 or more सोल्युशन हॅव्हिंग सेम ऑस्मॉटिक प्रेशर आर सेड टू बी आयसोटोनिक सोल्युशन. म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त सोल्युशन ज्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर हे सारखंच असेल, त्यावेळेस ते जे काही सोल्युशन असेल त्या सोल्युशनला आपण आयसोटोनिक म्हणतो. आयसो मीन्स सेम. ओके, आयसो मीन्स काय तर सेम, आणि टोनिक मीन्स हा ऑस्मॉटिक प्रेशरसाठी जो येतो. ओके, बघा इथं तुम्हाला क्लिअर होईल की हे जे काही मुवमेंट ऑफ वॉटर मॉलिक्यूल आहेत, इथं तुम्हाला स्पष्ट होते की जे काही ऑस्मॉटिक प्रेशर आहेत, जितक्या प्रमाणामध्ये तुमचं जे काही वॉटर मॉलिक्यूल आहेत ते बाहेर मुवमेंट होते, आत जाणारे आणि बाहेर येणारे हे सारख्याच प्रमाणामध्ये, त्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर याचा अर्थ काय, सारखं आहेत. जितके मॉलिक्यूल तुमच्या बाहेर जात आहेत तितकेच मॉलिक्यूल तुमच्या आतमध्ये येत आहेत, म्हणजे तिथं इक्विलिब्रियममध्ये आहेत. ते इक्विलिब्रियममधली कंडिशन काय तुम्हाला इथं आपण त्याला आयसोटोनिक प्रोसेस म्हणणार. फॉर एक्झाम्पल बघा इथं 0.1 मोलर युरिया सोल्युशन अँड 0.1 मोलर सुक्रोज सोल्युशन आर आयसोटोनिक बिकॉज देअर ऑस्मॉटिक प्रेशर आर इक्वल. 0.1 मोलर युरिया आणि 0.1 मोलर सुक्रोज सोल्युशन हॅव सेम ऑस्मॉटिक प्रेशर, दॅट इज बोथ सोल्युशन्स आर आयसोटोनिक टू इच अदर, असं आपण म्हणू शकतो याच्यामध्ये. ओके, सच सोल्युशन हॅव सेम मोलर मास कॉन्सन्ट्रेशन बट डिफरंट कॉन्सन्ट्रेशन इन ग्रॅम पर. मोलर कॉन्सन्ट्रेशन त्यांचं सारखं असेल, पण ग्रॅम पर लिटर जे काही तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन तुमचं कसं असेल तर वेगळं असू शकतं ते. ठीक आहे. इफ दिस सोल्युशन आर सेपरेटेड बाय सेमी परमेबल मेम्ब्रेन देर इज नो फ्लो ऑफ सॉल्वंट इन आयदर डायरेक्शन. म्हणजे याने असं काय सांगितलं त्याने की सेमी परमेबल मेम्ब्रेनचे जे काही थ्रू आहेत यांचं जर आपण काय म्हटलं, जर यांना सेपरेट करण्याचा जर विचार केला
तर त्याचा कोणत्याही प्रकारचा नेट फ्लो तुम्हाला तिथं दिसत नाही. जो आहे तर 2 मॉलिक्यूल आत जात आहे, 2 मॉलिक्यूल बाहेर येत आहेत. म्हणजे काय ते इक्विलिब्रियममध्ये तो फ्लो आहेत. तो फ्लो फारसा असा कन्सिडरेबल नाही आहे. ओके, हे झालं तुमचं आयसोटोनिक सोल्युशनच्या संदर्भामध्ये. पुढचं आहे तुमचं हायपरटोनिक सोल्युशन. आता हायपरटोनिक सोल्युशन म्हणजे कशाला म्हणायचं बघा, इफ टू सोल्युशन हॅव अनइक्वल ऑस्मोटिक प्रेशर. आता ऑस्मोटिक प्रेशर काय दोघं ठिकाणी आयसोटोनिकमध्ये सारखं होतं. आता इथं ऑस्मोटिक प्रेशर हे डिफरंट आहेत. ठीक आहे, इफ टू सोल्युशन हॅव अनइक्वल ऑस्मोटिक प्रेशर सारखं नाही आहे. याचा अर्थ काय, द मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन विथ हायर ऑस्मोटिक प्रेशर इज सेड टू बी हायपरटोनिक सोल्युशन. ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, द मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन विथ हायर ऑस्मोटिक प्रेशर, ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर हे जास्त आहेत कम्पेरेटिव्ह टू अदर दुसऱ्यापेक्षा, तर त्याला आपण काय करायचं, ज्याचं जास्त आहे तो हायपरटोनिक. हायपर आपण म्हणतो ना ब्लड प्रेशरवाल्यांचा की हायपर बी पी, याला हायपर बी पी म्हणजेच काय, त्याचं जास्तची बी पी आहे, जे नॉर्मल आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे, त्या हायपर शब्द त्याच्यासाठी वापरलेला आहे. हायपरटोनिक, टोनिक फॉर ऑस्मोटिक प्रेशर. ओके, म्हणजे ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे त्याला आपण काय म्हणतो, हायपरटोनिक सोल्युशन म्हणणार. एक्झाम्पल बघा, इफ ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सुक्रोज सोल्युशन इज हायर दॅन दॅट ऑफ युरिया सोल्युशन, तर सुक्रोज सोल्युशन इज हायपरटोनिक टू युरिया सोल्युशन. काय सांगितलं त्यांनी, कोणाचं जास्त आहे ऑस्मोटिक प्रेशर, हे सुक्रोजचं जास्त आहे कशापेक्षा, युरियापेक्षा. म्हणून सुक्रोज सोल्युशन इज द हायपरटोनिक सोल्युशन दॅट ऑफ युरिया सोल्युशन. जो काही तुमचं युरिया सोल्युशन आहे त्या युरिया सोल्युशनच्या कंपॅरिझनमध्ये सुक्रोज सोल्युशन तुमचं काय दिलं, हे हायपरटोनिक आहेत. ओके, ठीक आहे. इथं फिगरमध्ये तुम्हाला लगेच लक्षात येईल कशा पद्धतीने ही जी काही मुवमेंट आहे ती मुवमेंट होती इथं. का प्ले होत नाही, ठीक आहे. इथं तुम्हाला लक्षात येईल की एक बघा ॲरोवरनं दिसते तुम्हाला की वॉटर मॉलिक्युलची मुवमेंट ही बाहेरच्या बाजूने जास्त आहेत, बाहेरच्या बाजूने जास्त आहेत, आतल्या बाजूने कमी आहेत. ते ॲरोज दाखवते तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे ही जी काही तुमची हे हायपरटोनिक सोल्युशन आहेत तिथं. आणि हे काय होईल तुमचं, ते श्रिंक होईल. काय होईल ते, हे श्रिंक होऊन जाईल. काय होईल ते तुमचं श्रिंक होऊन जाणार आहेत. पुढे हायपोटोनिक सोल्युशन, द मोर डायल्यूट सोल्युशन एक्झिबिट लोअर ऑस्मोटिक प्रेशर इज सेड टू बी हायपोटोनिक सोल्युशन. जो लोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे ते लोअर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन हा लोअर ऑस्मोटिक प्रेशर तुमचं दाखवणार आहेत. एक्झाम्पल, इफ ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सुक्रोज सोल्युशन इज हायर दॅन दॅट ऑफ युरिया सोल्युशन, द युरिया सोल्युशन इज हायपोटोनिक टू सुक्रोज सोल्युशन. मग यावेळेस युरियाचे लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे, कमी कॉन्सन्ट्रेशन आहे, याचा अर्थ की तो काय झाला तुमच्या इथं हायपोटोनिक सोल्युशन तो आहेत कशासाठी, युरिया सुक्रोज सोल्युशनसाठी. युरिया सोल्युशन इज हायपोटोनिक टू सुक्रोज सोल्युशन, वाईल सुक्रोज सोल्युशन इज हायपरटोनिक टू युरिया सोल्युशन, असं तो आहेत. ठीक आहे, इथेही बघा, इथेही तुम्हाला क्लिअर होते बघा, स्वेलिंग होते इथं, वॉटर मॉलिक्यूल आतमध्ये जाते. इथं आपण मागच्या याच्यात बघितलं की वॉटर मॉलिक्यूल हे तुमचे बाहेरच्या बाजूला निघत होते बघा. इथं बघा तुम्ही हा क्लिअर. ठीक आहे, आणि इथं काय होतं तुमचं, इथं लक्षात घ्या आतल्या बाजूला आहेत. म्हणजे इथं तर काय होतं तुमचं, इथं सिंक होते का स्वेल होते बघा, स्वेल होणार आहे. इथं काय होईल तुमचं श्रिंक होणार आहे. काय होणार तुमचं, तो श्रिंकिंग होणार आहे तो. ओके, ठीक आहे. तर हे आपल्याला सांगता येणार आहे सोल्युशनच्या संदर्भामध्ये. ओके, पुढचं ऑस्मोटिक प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. आता ऑस्मोटिक प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन बघा, हे इक्वेशन आहे. काय इक्वेशन तुमचं, पाय इज इक्वल टू N2RT अपॉन व्ही. काय आहे ॲक्च्युली, जर हे इक्वेशन जर आपण इथं बघितलं, कम्पेअर केलं, तर PV इज इक्वल टू NRT याच्याशी मिळतं जुळते. PV इज इक्वल टू NRT अपॉन व्ही असं आपण सांगू शकतो. तसंच हे ऑस्मोटिक प्रेशर आहे तुमचं, पाय पीच्या ऐवजी काय घेतलं म्हणजे पाय घेतला, N नंबर ऑफ सोल्यूट आहे हा, तर इथं नंबर ऑफ सोल्यूट N2 आपण दाखवतो. इथं RT गॅस कॉन्स्टंट आहे, T टेम्परेचर आहे, R गॅस कॉन्स्टंट आहे, T टेम्परेचर आहे, आणि व्ही व्हॅल्यूम आहे तुमचं इथं. तर ह्या अशा पद्धतीने तुमचे इक्वेशन येत आहेत. ठीक आहे, म्हणजे बघा तिथं काय सांगितलं त्यांनी,
where V is the volume of the solution in dm cube containing N2 moles of non-volatile solute. R is the gas constant which is equal to 0.082001 dm cube atm per Kelvin per mole. पाय ऑस्मोटिक प्रेशर आहे, पाय काय तुमचं तर ऑस्मोटिक प्रेशर आहे. ठीक आहे, पाय तुमचं आलं, N2 आलं, व्ही आलं, आर आलं, टी आलं. टी काय तुमचं तर टेम्परेचर आहे, दॅट गिवन टेम्परेचर, जे काही तुमचं टेम्परेचर असेल ते. ओके, मग आता आपण N2 अपॉन व्ही जर ह्या टर्मचा जर विचार केला, N2 अपॉन व्ही ह्या टर्मचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की ते विच इज इक्वल टू मोलॅरिटी, सो देअरफॉर वी कॅन से पाय इज इक्वल टू मोलॅरिटी इंटू आर टी, असं आपण म्हणू शकतो, सहज म्हणू शकतो. बघा आता याच्यामध्ये बघा काय सांगितलं त्यांनी, नोट दॅट द सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन इज एक्सप्रेस्ड इन मोलॅरिटी व्हाईल कॅल्क्युलेटिंग ऑस्मोटिक प्रेशर रादर दॅन मोलॅलिटी. ऑस्मोटिक प्रेशर आपण मोलॅलिटीच्या ऐवजी कशामध्ये कॅल्क्युलेट करतो, इथं मोलॅरिटीमध्ये कॅल्क्युलेट करतो. हा प्लस पॉईंट आहे. इतर ज्या काही आपण 3 कोलॅरिटी प्रॉपर्टी बघितल्या तिथं मोलॅलिटी ही महत्त्वाची होती, ऑस्मोटिक प्रेशरमध्ये मोलॅरिटी ही महत्त्वाची आहे. ओके, हा एक बेसिक मुद्दा जो येतो तुम्ही तो कन्सिडर करा त्याच्यामध्ये. द रिझन दॅट त्याच्यामागचं रिझन काय आहे ते बघायचं. द रिझन इज दॅट ऑस्मोटिक प्रेशर मेजरमेंट आर मेड ॲट स्पेसिफिक कॉन्स्टंट टेम्परेचर. हे स्पेसिफिक कॉन्स्टंट टेम्परेचरला हे तुम्हाला रिॲक्शन इथं कॅरी ऑन करायचं आहे. म्हणजे आर तुमचा हा इथं काय असला पाहिजे, कॉन्स्टंट असला पाहिजे. आर जर कॉन्स्टंट असेल तर आपल्याला बाकीच्या गोष्टींचा सोपं होतं तुमचं. ओके, इट इज नॉट नेसेसरी टू एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन इन टेम्परेचर डिपेंडंट लाईक मोलॅलिटी. म्हणजे हे तुम्हाला मोलॅलिटीमध्ये दाखवायला पाहिजे असं काही गरजेचं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम ऑस्मोटिक प्रेशर. मोलर मास कसं कॅल्क्युलेट करायचं ते आहेत. कन्सिडर द इक्वेशन. ते इक्वेशन आपण इथं कन्सिडर करू. पाय इज इक्वल टू N2 RT अपॉन व्ही. इफ एम मास ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन व्ही लिटर. काय तो मास काय तुमचं इथं W2 मास आहे आपलं, सॉरी W2 मास इतकं सोल्यूट आपण व्ही व्हॅल्यूमध्ये डिझॉल्व केलं आणि त्याचं मोलर मास आहे तुमचं M2. म्हणजे बघा इक्वेशन काय आलं तुमचं, N2 इज इक्वल टू W2 अपॉन M2. N2 ची ही व्हॅल्यू आहे. मग ही व्हॅल्यू जर आपण पुटअप केली, ह्या इक्वेशनमध्ये पुटअप केली तर मग काय येईल तुमचं इथं बघा, पाय इज इक्वल टू W2 RT अपॉन M2 व्ही असं ते इक्वेशन येणार आहे. मग आता पुन्हा आपण याच्यामध्ये रिअरेंज करू फॉर M2 साठी. देअरफॉर M2 इज इक्वल टू W2 RT अपॉन पाय व्ही. हे सगळ्यात महत्त्वाचं इथं आपलं हे चॅप्टर संपतं आहे. थेरॉटिकली हे चॅप्टर आपलं इथं संपलेलं आहे. बघा काय काय मुद्दे आहेत, कसे कसे आहेत ते लक्षात घ्या. एक वेळेस व्यवस्थित शांततेत विचार करा, सांगा. काही नडलं तुम्हाला, काही अडलेलं असेल मला कॉन्टॅक्ट करा, कॉल करा. मी तुम्हाला ऑब्वियसली मदत करायला कधीही तयार आहे. इथं आपलं थेरॉटिकली आज रोजी चॅप्टर संपतं आहेत. न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहे याच्यावरचे 8-9 न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहे. सुरुवातीचे 2 न्यूमेरिकल प्रॉब्लेम हेनरीज लॉवरती आहे. ते हेनरीज लॉ आपल्याला नाही आहे, तो सिलेबसला जरी असला तरी तुम्हाला तर 25मध्ये नाही आहे. त्याच्यामुळे ते 2 न्यूमेरिकल प्रॉब्लेम सोडून बाकीचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम इथं सॉल्व करण्याचा आपण इथं प्रयत्न करणार आहोत. तर आपण पुढच्या लेक्चरला इथं थांबू. पुढच्या लेक्चरला आपण न्यूमेरिकल प्रॉब्लेम सुरू करू. आज आपण इथं थांबू. ओके, थँक्यू.